केवळ एक वचन आजच्या सकाळच्या मननासाठी आपण वाचणार आहोत आणि त्यावरती आपण थोडा वेळ विचार करणार आहोत. आपल्या समोर जर बायबल असेल तर आपण योहानाचं शुभवर्तमान आणि पहिल्या अध्यायातील 29वे वचन वाचण्यासाठी उघडणार आहोत. योहान 1 आणि 29 मी वाचत आहे. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हे शब्द आहेत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे, ज्याने येशू ख्रिस्त हा त्याच्याकडे येत असताना त्याच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना हे शब्द उच्चारले आणि सांगितलं, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक शीर्षक, अनेक टायटल दिलेली आम्हाला पाहावयास मिळतात. तो सिंह देखील आहे, यहुदा वंशाचा सिंह असं त्याला म्हटलेलं आहे. तो मनुष्याचा पुत्र आहे, तो देवाचा पुत्र आहे, वगैरे वगैरे अनेक शीर्षक प्रभूसाठी आहेत. परंतु इथं बाप्तिस्मा करणारा योहान प्रभूला जे शीर्षक देत आहे ते आहे देवाचा कोकरा. प्रभूला वधलेला कोकरा असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. तो निर्दोष आणि निष्कलंक कोकरा असं देखील त्याला संबोधण्यात आलेलं आहे. परंतु ह्या वेळेस देवाचा कोकरा यावरती आपण थोडा वेळ विचार करूया. येशू ख्रिस्त हा देवाचा कोकरा आहे. कोकरा हा शब्द आम्हाला काही गोष्टी समजावून सांगत आहे, निदर्शनास आणून देत आहे. कोकरा जुन्या करारामध्ये यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी कोकरा हा शब्द मुळीच अपरिचित असा नव्हता. आम्ही जर शास्त्र वाचलं तर आम्हाला चांगलं पाहावयास मिळते की जुन्या करारामध्ये बलिदान करण्यासाठी हा कोकरा उपयोगात आणला जायचा. अनेक कोकरे जुन्या करारामध्ये अशा प्रकारे वधले गेले. परंतु देवाचा कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा नवीन करारामध्ये संपूर्ण मनुष्य जातीसाठी बलिदान करण्यात येईल, बलिदान तो होणार आहे, हे आम्हाला निदर्शनास येते. जसं मी म्हटलं, जुन्या करारामध्ये अनेक लोक आपापले कोकरे घेऊन यायचे. त्यांचे स्वतःचे वेगवेगळे कोकरे असायचे. 100 जण जर बलिदान करण्यासाठी येत असत तर ते 100 वेगवेगळे कोकरे आणत असत. परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांसाठी एकच कोकरा आहे. जुन्या करारामध्ये वारंवार वर्षोनुवर्षे, दिवसेंदिवस हे वेगवेगळे कोकरे वधले जायचे, मारले जायचे. परंतु नवीन करारात आपण असं पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त हा एकदाच वधला गेला, एकदाच मारला गेला, एकदाच अर्पिला गेला. जुन्या करारामध्ये काही माणसं कोकरे घेऊन येत, कुटुंबाच्या वतीने कोकरा अर्पिला जाई आणि राष्ट्राच्या वतीने देखील कोकराचं अर्पण केलं जात असे. परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा संपूर्ण जगासाठी अर्पिला गेलेला कोकरा आहे, देवाचा कोकरा. जुन्या करारामध्ये कोकरे हे कधी कधी व्यंग्य असलेले किंवा काहीतरी डिफेक्ट असलेले कोकरे अर्पिले जायचे, कळत वा न कळत. परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा जो देवाचा कोकरा आहे
त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा, कसलाही प्रकारचा आणि छोटासा देखील डिफेक्ट नाही, अनब्लेमिश. तो निर्दोष, तो निष्कलंक आहे असं आम्हास पाहायला मिळते. जुन्या करारामध्ये कोकरा वधला की संपलं, तो कोकरा मरण पावला. परंतु नवीन करारामध्ये आम्हाला असं पाहावयास मिळते की प्रभू येशू ख्रिस्त हा वधला गेला, परंतु तो आता आणि युगानुयुग जिवंत असा आहे. तो देवाचा कोकरा असा आहे. देवाचा कोकरा या शब्दावरती जेव्हा आपण मनन करतो आणि बायबलमध्ये जेव्हा त्याबद्दल आपण शोधतो, तेव्हा देवाचा कोकरा म्हणजे देवाने पाठविलेला कोकरा, देवाने पुरविलेला कोकरा, देवाने दिलेला कोकरा. हो, या कोकऱ्याला, या प्रभू येशू ख्रिस्ताला देवानेच या भूतलावरती संपूर्ण जगासाठी पाठविलेला आहे. तो देवाने पुरविला. जसं उत्पत्तीच्या 22व्या अध्यायात इसाकाचं अर्पण होते वेळेस आपण असं वाचतो की झुडपामध्ये शिंगे अडकलेला एक एडका तेथे देवाने अब्रामासाठी पुरविला आणि मग त्याचं तिथं बलिदान करण्यात आलं. तो एडका जसा देवाने पुरविला, तसं संपूर्ण जगासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा देवाने पुरविला, देवाने तो पाठविला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. देवाचा कोकरा हा शब्द त्याच्यावर किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर देवाचा अधिकार आहे किंवा तो देवाच्या अधीन होता, अधीन राहिला, हे देखील आम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण आयुष्यभर आणि काल्वारीच्या क्रुसावरती जाताना देखील तो परमेश्वराच्या अधीन होता. जे काम काल्वारीच्या क्रुसावर त्याला पूर्ण करावयाचे होते ते काम सोपे नव्हते. गेतशमनीच्या बागेमध्ये तो प्रार्थना करत असताना 3 वेळा त्याने ती प्रार्थना केली की पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. इट वॉज नॉट अन इझी टास्क एट ऑल. परंतु त्या व्यतिरिक्त मनुष्याचं तारण होणं अशक्यप्राय होतं. त्या व्यतिरिक्त मनुष्याच्या तारणासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. आणि त्यासाठी तर देवाने त्या कोकऱ्याला पाठविलेलं होतं, तयार केलं होतं. म्हणून फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये लिहिताना पौल म्हणतो, तो देव असता मनुष्य रूप धारण करून आला आणि त्याने मरण, तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं. येथपर्यंत त्याने आज्ञा पालन केलं. कोकरा हा शब्द तो कशा प्रकारे आयुष्यभर देवाच्या अधीन, देवाच्या अधिकाराखाली राहिला, हे देखील आम्हाला पाहावयास मिळते. परंतु प्रियानो, एक गोष्ट जी जाता जाता मला तुमच्या समोर नमूद आणि ठळक करून सांगायची आहे, ती म्हणजे त्या योहानाचे ते शब्द. योहान म्हणतो, हा पहा. योहान आपल्या सर्वांचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे लावत आहे. जणू काही योहान येशू ख्रिस्ताकडे बोट करून लोकांना, जगाला दाखवत आहे आणि सांगत आहे की हा पहा. आपलं लक्ष तो येशू ख्रिस्ताकडे केंद्रित करत आहे. आणि आज या नवीन दिवसाला आपण सुरुवात केलेली असताना हे शब्द आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत. हा पहा. जर आपण आपल्या एका दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी ज्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ज्याला वारंवार पाहिलं पाहिजे, ज्याला बघत राहिलं पाहिजे, असा जर कोणी असेल तर तो एकच आहे, देवाचा कोकरा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे पाहत राहणं हे किती सुंदर अनुभव आहे.
हा पहा म्हणजे काय? हा पहा म्हणजे प्रभातीचं मरण होत असताना 2 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर संपलं असं नाही. हा पहा म्हणजे त्याच्याकडे एक नजर दिली आणि संपलं, आपापल्या कामात लागलो असं देखील नाही. हा पहा या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे पाहतच राहा, त्याच्याकडे बघतच राहा, त्याला न्याहाळतच राहा. हा पहा. जसं स्तोत्र 27 मध्ये आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतो, परमेश्वराजवळ एक मी वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी झटेल, ते हे की आयुष्यभर त्याच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी त्याचे मनोहर रूप पाहत राहीन. कंटिन्युअस टेन्स. तसं हा पहा म्हणजे थोड्या वेळेसाठी नाही, थोड्या क्षणासाठी नाही, तर त्याला कायमच पाहत राहा. या पृथ्वी तलावरचं आपलं जीवन जगत असताना कदाचित प्रभूकडे कायमची दृष्टी खेळवणं, कायमचं पाहत राहणं ही अशक्य आहे. आम्हाला माहिती आहे की ते दिवस जवळच येणार आहेत की आपण त्याला सदोदित त्याच्या सोबत, त्याच्या उपस्थितीत राहून त्याला पाहतच राहणार आहोत. परंतु या पृथ्वीवरती असताना जितकं शक्य होईल तितकं योहान आपल्यास हे सांगू इच्छित आहे की आपण आपलं लक्ष नेहमी वारंवार त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावावं. त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे पहा. आपलं जीवन जसं गीतामध्ये गायलं, जर आपलं जीवन तसं ख्रिस्तमय, आजूबाजूला ख्रिस्त ख्रिस्त असला, त्याला पाहिलं, त्याला न्याहाळलं, तर किती चांगलं होईल बरं. मी पुन्हा एकदा सांगतो, हे या पृथ्वी तलावरती राहत असताना अशक्यप्राय आहे. परंतु जेव्हा जेव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या ख्रिस्ताला पाहणं, त्याच्याकडे बघणं, त्याला शोधणं, त्याला न्याहाळणं, त्याच्याबद्दल अनुभव घेणे, त्याच्याबद्दल बोलणे, हे किती सुंदर आणि मनोरम अनुभव आहे. हा पहा. या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अनेक वेळा आपलं लक्ष चुकीच्या गोष्टीकडे केंद्रित करतो किंवा करावं लागतं. परंतु जर ख्रिस्ताकडे पाहू तर आमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या अनुभवात जगण्याचा प्रसंग, जगण्याची संधी आपल्याला नक्की मिळेल. हा पहा. जुन्या करारामध्ये असं म्हटलेलं आहे आणि त्याचा उल्लेख हाच योहान नवीन करारात 3ऱ्या अध्यायात करतो. मोशेने अरण्यात सर्प उंच केला आणि जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले तितके बरे झाले. जर त्या येशू ख्रिस्ताकडे आपण पाहिलं, त्याच्याकडे दृष्टी लावली, त्याच्याकडे नजर लावली, तर आपल्या जीवनामध्ये एक सुंदर आणि वेगळा अनुभव तुम्हाला मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा पहा. प्रभू करो आणि येणाऱ्या दिवसात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या ख्रिस्ताकडे नजर लावण्यास, त्या ख्रिस्ताला शास्त्रामधून शोधण्यास, त्याच्यावरती मनन करण्यास, त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रभू आपल्याला कृपा पुरवो. आणि मला वाटते इटर्निटीमध्ये, स्वर्गामध्ये हेच एक महत्वाचं काम तुमच्या आणि माझ्यासमोर असणार आहे. आपण स्वर्गामध्ये अनंत काळामध्ये काय करू बरं? कदाचित त्यापैकी महत्वाचा विषय हा असेल की तेव्हा आपण ख्रिस्ताला अधिक ओळखून घेऊ, अधिक जाणून घेऊ, अधिक समजून घेऊ. पौल देखील तेच म्हणतो नाही का की मला आता आरशात अस्पष्ट दिसते, त्याने मला पूर्ण ओळखले आहे, परंतु मी त्याला पूर्ण ओळखले नाही. तो दिवस येईल जेव्हा आपण प्रभूला अधिक ओळखू आणि ओळखतच जाऊ. हा पहा, जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. त्या कोकऱ्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊ. एक गीत मला आठवते, जे गीत लहान असताना आम्ही गायचो. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला
क्षमा कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. त्याच्याकडे जितक्यांनी पाहिलं ते लज्जित आणि फजित झाले नाही. त्याच्याकडे जितक्यांनी पाहिलं त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळाली, त्यांच्यावरती दया झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे प्रभूकडून मिळालेल्या शांतीचा अनुभव ते घेत आहेत. चला, यावेळी जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा जगाची पाप हरण करणारा, जगाच्या पापासाठी बलिदान झालेला त्या येशू ख्रिस्ताकडे आपल्या नजरा आपण वारंवार खिळवत ठेवूया आणि आपल्या जीवनामध्ये क्षमा, दया, कृपा आणि शांती याचा अनुभव घेत आपण पुढे जाऊया. या छोट्याशा वचनाबद्दल आणि मननाबद्दल प्रभू आपल्याला आशीर्वाद देऊ. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आमेन. गॉड ब्लेस यू. आमेन.